काही मंदिरांमध्ये परंपरागत पद्धतीने प्रसाद हा नेहमी एका स्वरूपात असतो. शिरा हा आपल्या घरोघरी प्रसादासाठी बनविला जातो. तर तसेच काही मंदिरांमध्ये प्रसादाची पण एक परंपरागत पद्धत असते. जसं मी शाळेच्या जीवनात असल्यापासून गुरुवारी स्वामी समर्थांच्या मठात गेले की तिकडे मला मसाले भात हा प्रसाद स्वरूपात कायम मिळत असे. तर आज गुरुवार आहे आणि मी सुद्धा प्रसाद देण्यासाठी मसाले भात बनवत आहे. तर मी प्रसादाच्या स्वरूपात हा मसाले भात कशा माझ्या पद्धतीने बनवते ही रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये. तर चला सुरुवात करू या व्हिडिओला. नमस्कार. आईची चव या किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज मी मसाले भात प्रसादासाठी बनवत आहे. तर त्यासाठी मी 1.25 किलो सुरती कोलम तांदूळ घेतलेला आहे, ज्याला धुवून मी अर्धा तास भिजवला आहे. थोडे शेंगदाणे घेतले आहेत जे मी पाण्यात भिजवून ठेवले आहे. आणि हा वटाणा मी 2 तास गरम पाण्यात भिजत घातला होता आणि हे वाटण करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये सुकं खोबरं 2 वाटी, त्याच्यानंतर गरम मसाले त्यामध्ये मोठी इलायची 2, काळी मिरी 10, लवंग 10, शहाजिरं थोडंसं, जिरं आणि आपलं आलं हे सगळं आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्याचं सर्वांचं मी वाटण केलेलं आहे आणि हे ठेवलं आहे. आणि आत्ता मी थोडीशी काजू घेतली आणि ते भाजीच्या स्वरूपात तेंडली ही घेतलेली आहे, तोंडली. तर आत्ता मी हे पातेलं ठेवलं कारण की मी हे आज मसाले भात प्रसाद म्हणून वाटणार आहे, म्हणून मी थोडं जास्त करणार आहे. तर पातेल्यात मी आता तेल घालत आहे. तेल गरम झालं आहे. आता मी 1 चमचा हिंग घालते आणि जे मी वाटण केलेलं आहे ते वाटण मी यात घालते. तेलात मसाला घातलेला आहे, जे वाटण केलं होतं ते सर्व. आणि ह्याला एक 5 मिनटं आपण बारीक आचवर थोडं होऊ देऊया. मी हा सर्व मसाला कच्चाच वाटलेला आहे, त्याच्यामुळं ह्याच्यातलं थोडं कच्चं पण जाण्यासाठी 5 मिनटासाठी ह्याला मध्यम आचेवर आपण चांगलं परतून घेऊया. 5 मिनटं झालेले आहे. तर आता ह्याच्यात मी 2 चमचे हळद घालते. दोन चमचे धण्याची पूड घालते. हळद आणि धण्याची पूड घातल्यावर जे मिक्सरमध्ये हा मसाला वाटला होता त्याच्यात पाणी घातलेलं आहे आणि हेच पाणी आता ह्यात मी मसाल्यात सोडत आहे. आता ह्या मसाल्यामध्ये आपण जे काही घालणार आहोत भाज्यांमध्ये आणि कडधान्यामध्ये वटाणे हे सगळं धुवून घेतलेलं आहे, हे सगळं मी आता ह्याच्यात सोडणार आहे. सर्व ह्याच्यात घालून झालं आहे आणि गॅसची फ्लेम थोडी मोठी करून हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घेते. मिश्रण एकत्र केल्यावर ह्याच्यात अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. आता मी हे झाकून 1-2 मिनटासाठी थोडं ह्याला शिजून घेणार आहे. 2 मिनटं झाले आहे. जो तांदूळ आपण सुरती कोलम भिजवला होता तो आता मी ह्याच्यात घालणार आहे. तर तांदूळ घातल्यावर ह्याच्यात पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलं. तर पाणी पहा, 1.25 किलो हा तांदूळ आहे. तर ह्याला बघा मी एवढं ठेवते. तर ही जी आपल्या बोटांची मधली रेष आहे इथे आपल्याला या टोकाला तांदूळ लागला पाहिजे, म्हणजे या मधल्या बोटा एवढं याच्यात पाणी हवं आहे. म्हणजे जास्तही होत नाही, कमी, आणि कमी जरी पडला तरी तुम्ही वरून घालू शकता. तर या पद्धतीने आता ह्याला मी झाकून घेते आणि भात पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवते. तुम्ही पाहू शकता माझा मसाले भात तयार झालेला आहे. वरून ह्याच्यावर मी ओल्या खोबऱ्याचा किस आणि कोथिंबीर घातलेली आहे. मी तुम्हाला सुरुवातीला पाणी दाखवलं होतं की बोटाच्या मधल्या रेषेपर्यंत, पण नंतर गरजेनुसार मी ह्याच्यात गरम पाणी घातलेलं आहे मध्ये. तर त्यामुळे तुम्ही करताना असं जेव्हा वाटेल तुम्हाला भात थोडा कच्चा आहे तर तुम्ही गरम पाणी घालू शकता. मी ह्याच्यात नेहमीपेक्षा जास्त पाणी घातलेलं आहे कारण की हा प्रसाद मला वृद्धांमध्ये प्रसाद म्हणून वाटायचा आहे, म्हणून त्यांना खायला सुलभ व्हावं या दृष्टीने थोडा मऊ केलेला आहे मी हा भात. असा मोकळा केला की चावायला त्यांना थोडं त्रासदायक होतं, म्हणून मी थोडा पाणी जास्त घालून
थोडासा मऊसूत केलेला आहे. आणि जेव्हा भाताला उकळी आली तेव्हा मी याच्यात 4-5 चमचे घरचं तूप घातलं आहे. त्याच्या अशा प्रकारे हा माझा मसाले भात प्रसादासाठी पूर्णपणे तयार झालेला आहे. असाच मसाले भात तुम्ही घरगुती खाण्यासाठी किंवा प्रसाद म्हणूनही करू शकता. तर नक्की करा. आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत.